कुसुम मी आलोय ना काय काय होते सांग हे बघ मी आहे कुसुम कुसुम हे बघ मी आहे ना मी आलोय ना ये इकडे मी आहे ना मी आहे हे बघ हा झोप काय होतंय माझ्या पोटात दुखतंय. हे बघ मी डॉक्टरला फोन करतो तू जरा कुसुम हा डॉक्टर कुसुमच्या पोटात दुखायला लागलो अचानक प्लीज येता जरा काय होतंय मला शरद प्लीज बसा कुसुम कुसुम डॉक्टर आलेत डॉक्टर काही कळत नाही हो रोज तुम्ही दिलेल्या गोळ्या घेते सगळे चेकअप झाले रोज तुम्ही येऊन इंजेक्शन देताय तरी हे सगळं असं आपण पुन्हा एकदा सोनोग्राफी करून घेऊ. नाही नॉट अगेन डॉक्टर प्लीज मला ना तिचा त्रास आता सहन होत नाही 8 वर्षात इतके डॉक्टर्स झालेत स्पेशलिस्ट झालेत आयुर्वेदिक औषधं होमिओपॅथिक औषधं काही म्हणून करायचं बाकी ठेवलं नाही कशानंच गुण येऊ नये. पण शरद कुसुमच्या फिजिकल कंडिशन्स एकदम नॉर्मल आहेत फक्त तिची पोटदुखी. कॅन आय सजेस्ट यू समथिंग? येस प्लीज. आपण एखादा चांगला सायकॅट्रिस्ट डॉक्टर ती वेडी नाहीये. प्लीज ओव्हर रिॲक्ट करू नकोस. माणसाचं शरीर जसं आजारी पडतं तसंच त्याचं मनही आजारी पडू शकतं. डॉक्टर मेंटल स्टॅबिलिटी जाईल असं काहीही घडलेलं नाहीये घरात. आम्ही लव्ह मॅरेज केलंय. मित्र आहोत आम्ही एकमेकांचे. सगळ्या गोष्टी शेअर करतो. मुळात मनात काही साचलेलंच नाहीये तर हे अशा पद्धतीने कसं बाहेर पडेल? शरद मनाचं काही सांगता येत नाही. ते आपल्याला हवं ते साठवतं पण त्यापेक्षा कितीतरी जास्त आपल्याला नको ते साठवतं. एनिवेज माझ्या सांगण्याचा विचार कर. डोंट वरी एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. काही वाटलं तरी फोन कर.